तू सासरी निघाली आहेस, तर जाताना वानोळा घेऊन जा. रिकाम्या हाताने जाऊ नये. तुझे घरचे लोक काय म्हणतील? वरील वाक्य कानावर पडले आणि वानोळा शब्द मनात फिरत राहिला आणि नकळत मन बालपणात गेलं. तेव्हा असली चॉकलेट कॅडबरी नाही मिळायची हातावर किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली 2 पायली डाळी, ओल्या हरभऱ्याची पेंडी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी, कोथिंबिरीची जुडी आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपईसारखी फळं आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान 10 डझनभर केळी लपेटलेला. मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची. तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची, प्रेम असायचं हृदयातून पोटापर्यंत जाणारं. वाळवणाचे दिवस आले की मग तर बघणंच नको. पापड, कुरडाया प्रत्येक घरात व्हायच्या. तरी शेजारी पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हाताची चव चाखण्यातही वेगळाच आनंद असायचा. सगळ्यात विशेष म्हणजे कैरीचं लोणचं. मसाला तोच, कैऱ्या त्याच. तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंधही वेगळा आणि चवही वेगळी. थोडक्यात काय, तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्याच्या निमित्ताने माणसं आणि घर परस्परांच्या हृदयात राहायची. एखाद्याची गाय किंवा म्हैस व्याली तर खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची. आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं, तरी आपल्याला बारशाला कळतं. हे वास्तव आहे. अशा वेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत. जोवर वानोळा होता, तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा, सुशिक्षित झाला आणि वानोळ्याची लाज वाटायला लागली आणि मन दुरावत गेली. मग वानोळ्याची जागा मिठायाच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशननी घेतली. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते, तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला. सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवा आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो. माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमध्ये सापडते. तिच्या गाठोड्यात वानवळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते. तरी अजूनही आमच्या माझ्यासारख्यांच्या आया निघताना पिशवीत काही ना काही टाकतेच. हाच वानोळा असतो. देत राहण्याच्या संस्कारांचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा. दूर असलो तरी स्मरात राहण्याचा मार्ग असतो वानोळा. आज असाच शब्दरूपी वानोळा पाठवत आहे.